Hello friends, I am Miss Shruti. Welcome to my channel Love to Nursing. Today we learn about Digitalis. Okay, Digitalis is important for GNM or BSc nursing for subject medical surgical nursing 1. It's very important topic. Let's start. Introduction to Digitalis. Digitalis is a genus of flowering plant that include the common foxglove, and the dried leaves of these plants have been used medicinally for centuries. Digitalis preparation are still used today to treat certain heart conditions. डिजिटॅलिस हे एक जीनस आहे फ्लॉवरिंग प्लांट्सचं. हे जे साईडला तुम्हाला प्लांट दिसतंय, हे जे काय फुलं फुलं दिसतात तुम्हाला, ते जीनस आहे डिजिटॅलिस यांचा. ओके, जिनस म्हणजे जाती प्रजाती. ओके, त्या टाईपमध्ये. तर ह्याच्यामध्ये कॉमन फॉक्स ग्लोव्स म्हणजे हे एक नाव आहे. तर हे जे ड्राईड लिव्स असतात, जे वाळलेली पानं असतात त्या झाडाची, तर त्यापासून मेडिसिन बनवलं जातं. आणि ते स्पेशली कुणावर बनवतात, जे हार्ट कंडिशन्स आहेत त्यांना ट्रीट करण्यासाठी हे मेडिसिन्स यूज करतात. आता डिजिटॅलिस बघा, डिगॉक्सिन वगैरे जे मेडिसिन्स आहेत ते आपल्या हार्ट कंडिशनसाठी युजफुल आहेत, त्याला आपण वापरतो. तर असंही कुणीही नाव ठेवत नाही डिगॉक्सिन वगैरे. तर ते डिजिटॅलिस पासून बनलेलं आहे, त्यामुळं आपण त्याला डिगॉक्सिन असं नाव पाडलेलं आहे. ओके, तर डिजिटॅलिस हे एक जीनस आहे फ्लॉवरिंग प्लांटचं, जे ड्राईड लिव्स पासून केलं जात आहे आणि ते मेडिसिन यूज केलं जात आहे. कशासाठी? हार्ट कंडिशन ट्रीट करण्यासाठी. ओके, असं नाहीये की संजीवनी सारखं आपण ते घेऊन आलेलं आहे डोंगरावरून आणि आपण दिलेलं आहे. नो, त्याच्यावर प्रिपरेशन होतंय, त्याच्यावर प्रक्रिया होतात आणि मग ते आपल्याला यूज केलं जातं. ओके, आता नेक्स्ट, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. कार्डियक ग्लायकोसाइड्स. Digitalis contain cardiac glycosides which are compounds that affect the heart muscle. तर हे कशावर अफेक्ट करते डिजिटॅलिस? जे काही कंपाऊंड्स आहेत तुमचे, जे हार्ट मसल्स वरती अफेक्ट करतात. ओके, तर कार्डियक ग्लायकोसाइड्स हेल्प करतं. नेक्स्ट आहे सोडियम पोटॅशियम पंप इनहिबिशन. ॲज अ सोडियम पोटॅशियम पंप इनहिबिशन सुद्धा ते करू शकतं, आय मीन करतं. का? कारण बघा, ह्यानं काय होतंय, तुमचं इंट्रासेल्युलर कॅल्शियम लेवल वाढते, त्यामुळे ते पंप करतं. नेक्स्ट आहे इन्क्रीज्ड कॉन्ट्रॅक्टिलिटी. कॅल्शियम लेवल जर इन्हान्स झाली तर हार्टचे जे मसल्स आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन व्यवस्थित होतं. आणि कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन जर व्यवस्थित झालं तर कार्डियक आउटपुट सुद्धा व्यवस्थित इम्प्रूव्ह होतो. क्लिअर? तर हे 3 मेकॅनिझम ऑफ ऍक्शन्स आहेत आपल्या डिजिटॅलिसचे. फर्स्ट आहे कार्डियक ग्लायकोसाइड्स, सेकंड सोडियम पोटॅशियम पंप इनहिबिशन, अँड थर्ड इन्क्रीज्ड कॉन्ट्रॅक्टिलिटी. ओके, नेक्स्ट आहे थेरापेटिक यूज. आता ह्याचा यूज कसा करतात बघा. थेरापेटिक मीन्स काय, आपण कम्युनिकेशन मध्ये बघितलंय थेरापेटिक म्हणजे काय, जे काय नर्स पेशंट रिलेशनशिप असते त्याला थेरापेटिक म्हणतात. तर त्याच्यामध्ये हार्ट फेल्युअर. डिजिटॅलिस इज युज्ड टू इम्प्रूव्ह हार्ट फंक्शन इन पेशंट विथ कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. ज्याला कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर आहे त्याला आपण डिजिटॅलिस दिलं तर त्याचं जे फंक्शन आहे हार्ट फंक्शन ते व्यवस्थित प्रॉपर होतं. नेक्स्ट आहे atrial fibrillation. It can help control the rapid and irregular heart rhythm of atrial fibrillation. तर atrial fibrillation म्हणजे काय, की हार्ट रिदम जी असते आपली ती व्यवस्थित प्रॉपर वर्क होत नाही. ओके, त्यामुळे आपण जर डिजिटॅलिस घेतलं तर काय होतं, त्याचं प्रॉपर फंक्शन होतं. ओके, आणि व्यवस्थित कंट्रोलमध्ये राहतं हार्ट रिदम. ओके, म्हणजे काय, अन इरेग्युलर ऑफन रॅपिड हार्ट रेट दॅट कॅन लीड टू ब्लड क्लॉट्स इन द हार्ट. जे काय ऍट्रियल मध्ये ब्लड क्लॉट्स होणार असतात ते रोखले जातात. ओके, म्हणजेच ऍट्रियल फिब्रिलेशनला डिस्कनेक्ट करतं म्हणा.
Okay, other conditions. It can also be used for certain other cardiac conditions such as supraventricular tachycardia. आता टॅकिकार्डिया म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हार्ट रेट एकदम वाढली तर आपण त्याला टॅकिकार्डिया म्हणतो. तर दुसऱ्या डिसीज मध्ये सुद्धा आपल्याला त्याचा यूज होतोय. आपण म्हणजे कोणती पोझिशन असू दे, सॉरी कोणती कंडिशन असू दे कार्डियकची, त्याच्यामध्ये आपण डिजिटॅलिस वापरू शकतो. डोसेस अँड ऍडमिनिस्ट्रेशन. आता हे जे डायग्राम मध्ये दाखवलंय ते डिजिटॅलिस. ओके, तर रूट, डोसेस आणि फ्रिक्वेन्सी. रूट कसा आहे, ओरल किंवा इंट्राव्हेनस सुद्धा आपण डिजिटॅलिस देऊ शकतो. डोस, इंडिव्हिज्युअलाइज बेस्ड ऑन पेशंट्स नीड्स अँड रिस्पॉन्स. डोस कशाप्रमाणे आपण देणार आहे, पेशंटच्या रिस्पॉन्सनुसार, पेशंटच्या गरजेनुसार, त्याच्या सिव्हिअरिटीनुसार आपण त्याला डोस देणार आहे. ओके, फ्रिक्वेन्सी युजली ऍडमिनिस्टर वन्स अ ट्वाइस डेली डे. 2 वेळा तरी किंवा एकदा आपल्याला दिवसातून द्यायचंय डिजिटॅलिस. ओके, आणि जर आय व्ही असेल तर स्मॉलर डोस आपण देतोय का, कारण ते फास्ट ऍब्सॉर्प्शन होत आहे. आणि फ्रिक्वेन्सी म्हणाल तर मे बी कंटिन्युअस सुद्धा असू शकते किंवा बोलस मध्ये सुद्धा आपण देऊ शकतो. बोलस म्हणजे काय, एका झटक्यात. ओके, आय व्ही मधून पुश करतो. क्लिअर? ओके. ऍडव्हर्स इफेक्ट. आता जसं मी म्हणते की कॉइनचे 2 साइड्स असतात, कोणती, हेड आणि टेल. तसंच इथं पण असतं की ओनली प्रॉफिट नसतं तर ऍडव्हर्स इफेक्ट सुद्धा असतात. तर त्याच्यातलं फर्स्ट आहे गॅस्ट्रो इंटेस्टायनल. तर नॉसिया, वॉमिटिंग, डायरिया, अॅनोरेक्सिया हे कॉमन ऍडव्हर्स इफेक्ट आहे ह्या डिजिटॅलिसचे. मळमळतं, उलट्या येतात, डायरिया, डिसेंट्री किंवा भूक लागत नाही, अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स दिसतात. देन कार्डियाक. काय होतं एक एकदा की हा एवढ्यानं बरं येत नाही आहे, तर आपण आणखी 2 mg वाढवू, आणखी 2 ml वाढवू, असं करत आपण जास्त डोस देतो. त्यामुळं पेशंटला डिजिटॅलिस टॉक्झिसिटी होते आणि त्यामुळं पेशंटला ब्रॅदिकार्डिया होतो, हार्ट ब्लॉक होऊ शकतं किंवा व्हेंट्रिक्युलर अरिथमिया सुद्धा होऊ शकतो. ब्रॅदिकार्डिया म्हणजे काय, तुमचा कार्डियक रेट कमी येतो. ओके, प्लस हार्ट ब्लॉक. हार्ट ब्लॉक कशानं होणार आहे, कशानं होणार हार्ट ब्लॉक, तर हार्ट ब्लॉक कशानं होत आहे म्हणजे क्लॉट असू शकतोय आधेमध्ये. त्यामुळे सुद्धा आपण जर समजा आपण जर एन्जिओग्राफी केली तर आपल्याला दिसून येतोय क्लॉट, मग आपण त्याच्यानंतर अँजिओप्लास्टी करतोय. ओके, तसंच व्हेंट्रिक्युलर अरिथमिया म्हणजे काय, ही एक ॲबनॉर्मल हार्टबीट असते जी ओरिजिनेट होते लोअर चेंबर ऑफ द हार्ट, म्हणजेच काय, व्हेंट्रिक्युलर. ओके, जर तिथं आर्ट्रियल अरिथमियाज असेल तर आपलं हार्टबीट ॲबनॉर्मल होतंय आणि ते ओरिजिनेट कुठून होतंय, आर्ट्रियम मधनं. पण इथं व्हेंट्रिक्युलर अरिथमिया आहे. अरिथमिया म्हणजे काय, ॲबनॉर्मल हार्टबीट, आणि व्हेंट्रिक्युलर दिल्यामुळे ते स्टार्ट कुठून होत आहे, लोअर हार्ट चेंबर पासून. ओके, ते न्यूरोलॉजिकल. न्यूरोलॉजिकल म्हणजे बघा, हेडेक होणार तुम्हाला, थकवा जाणवणार, कन्फ्युजन आणि व्हिज्युअल डिस्टर्बन्स. दिस आर दी ऍडवर्स इफेक्ट. देन कॉन्ट्राइंडिकेशन अँड प्रिकॉशन्स. आता कॉन्ट्राइंडिकेशन कोणकोणते आहेत, ज्याचं कम्प्लीट हार्ट ब्लॉक आहे त्याला तुम्ही डिजिटॅलिस देऊ शकत नाही, कॉम्प्लिकेशन्स होतात. देन प्रिकॉशन्स काय काय घेणार की कॉशन्सली आपल्याला त्या पेशंटला जायचं आहे ज्या पेशंटला रिनल इन्सफिशियन्सी आहे किंवा हायपोकॅलिमिया आहे, ज्याच्यामध्ये पोटॅशियम कमी आहे. ओके, किंवा हायपोथायरॉइडिझम, किंवा ज्याच्यामध्ये थायरॉइड एन्झाईम कमी आहे. ओके, अशा पेशंटला आपण प्रिकॉशनली द्यायचं आहे, म्हणजे जेवढा डोस दिलाय तेवढंच द्यायचं आहे, एक्स्ट्रा द्यायचं नाही. आणि रिनल इन्सफिशियन्सी म्हणजे काय, रिनल म्हणजे काय, किडनी इन्सफिशियन्सी म्हणजे
रिनल फेल्युअर. ह्याच्यामध्ये काय होतं, किडनी त्याची ॲबिलिटी लूज करते. म्हणजे काय, तिच्याकडे पोटेन्शियल नसतं वेस्ट रिमूव्ह करायचं. ओके, त्यामुळे काय होतं, किडनी फेल होत्या, फ्लुइड बॅलन्स मेंटेन राहत नाही. नेक्स्ट आहे मॉनिटरिंग. क्लोज मॉनिटरिंग हार्ट रेट, रिदम अँड इलेक्ट्रोलाइट इज एसेन्शियल ड्युरिंग डिजिटॅलिस थेरपी. क्लोज मॉनिटरिंग खूप इम्पॉर्टंट आहे. हार्ट रेटला, रिदमला आणि इलेक्ट्रोलाइट्स इसेन्शियल्स आहेत डिजिटॅलिस थेरपीमध्ये. दिस इज ऑल अबाउट प्रिकॉशन्स. क्लिअर? ओके. नर्सिंग कन्सिडरेशन हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपलं काम काय आहे. जसं मी तुम्हाला दरवेळी सांगते की तुमचे 5 जे नर्सिंग डायग्नोसिस नाही, नर्सिंग मॅनेजमेंट, तेच तुम्ही लिहायचं आहे. याच्यामध्ये स्पेशल असं काय लिहिणार आहे की डोस व्यवस्थित बघून द्यायचा आहे तुम्हाला. फ्रिक्वेन्सी, जर रिनल इन्सफिशियन्सी असेल किंवा हार्ट ब्लॉक असेल तर द्यायचंच नाही आहे. रिनल इन्सफिशियन्सी असेल तर केअरफुली तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे. फर्स्ट पेशंटला असिस्ट करायचं. सेकंड व्हायटल सायन्स, देन सायन्स ऑफ टॉक्झिसिटी, काही सायन्स दिसतात का टॉक्झिसिटीचे ते असिस्ट करायचं. ॲडमिनिस्टरमध्ये जे काही डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केले ते ॲडमिनिस्टर करायचं. मॉनिटर करायचं थेरॅपॅटिक इफेक्ट. पेशंटला अबाउट डिसीज कंडिशन एज्युकेट करायचं. ओनली डिसीज कंडिशन एज्युकेट करायची त्याला, बाकीच्या गोष्टी सांगण्याची काही गरज नाहीये. पेशंटला एज्युकेशन प्रोव्हाइड द्या. मग रिलेटेड टू मेडिकेशन असू दे, डिसीज कंडिशन असू दे, त्याचे रिपोर्ट्स असू देत. ओके. देन कन्क्ल्युजन. हार्ट फंक्शन. जेव्हा डिजिटॅलिस देत आहे तेव्हा आपल्याला कन्क्लुजन बघावंच लागेल की डिजिटॅलिस कितीपर्यंत वर्क केलंय. ओके. तर डिजिटॅलिस plays a important role in managing certain heart condition, improving heart function, and enhancing patient quality of life. Then medical management. Effective nursing care is essential for safe and effective digitalis therapy. तर ही एक सेफ आणि इफेक्टिव्ह डिजिटॅलिस थेरपी आहे. ह्याच्यामुळे आपण काय करतो, पेशंटचं हार्ट आपण वाचवू शकतो. त्याचं जे फंक्शन आहे हार्टचं ते वाचवू शकतो. ओके. देन पेशंट सेफ्टी. मेकॅनिझम ऍक्शन समजून घ्यायचंय तुम्हाला. थेरापेटिक युजेस समजून घ्यायचे आहेत. ऍडव्हर्स इफेक्ट प्लस कॉन्ट्रा इंडिकेशन ऑफ डिजिटॅलिस. आणि हे क्रुशियल आहे पेशंट सेफ्टीसाठी. क्लिअर? ओके. तर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. इफ तुम्हाला काही डाऊट असेल प्लीज पुट ऑन कमेंट. थँक्स फॉर वॉचिंग. प्रेस द लाईक बटन. कीप इन टच. बाय.